सो जे पेपर आहेत तुमचे ते गुगल फॉर्मच्या माध्यमातून होतील आणि तुम्हाला त्याच्यावर लिंक प्रोव्हाइड केली जाईल आणि त्या लिंकवर तुम्हाला त्या 1 तासामध्ये तो पेपर द्यायचा आहे. पेपर हा 30 मार्कांचा असेल आणि 30 प्रश्नांसाठी असेल ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा ईमेल आयडी, तुमचा मोबाईल नंबर, तुमचं पूर्ण नाव, तुमचा सीट नंबर म्हणजे तुमचा रोल नंबर तो तुम्हाला टाकायचा आहे आणि मग नेक्स्ट सेशनला तुम्ही तुमचे 30 प्रश्न सोडू शकता. आता हे पेपर जे आहेत ते पेपर एकदम सोपा आहे. जो आपण टीचिंग आपलं झालेलं आहे त्याच टीचिंगवर तो पेपर आहे आणि जर तुम्ही टेक्स्ट वाचलं किंवा पोयम वाचल्या तर त्या पोयमवर ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याच्यावरच तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. पेपर सोपे आहेत आणि प्रत्येकाने हे पेपर द्यायचे आहेत जेणेकरून तुमचे इंटरनलचे तुम्ही पास होसाल आणि ह्या इंटरनल तुम्ही पास झाले तर तुम्ही विद्यापीठाची जी एक्झाम आहे ती पास होऊ शकता. ओके. सो ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना पण सांगा की तुम्हाला इंटरनलचा पेपर द्यायचा आहे म्हणजे द्यायचा आहेच आणि तो तुमच्यासाठी ऑनलाईन ठेवलेला आहे. आपण प्रोजेक्ट वगैरे यावेळेस काही जमा करणार नाहीये. तुमच्या स्पेशलचं तुमच्या सरांच्या मर्जीनुसार काही होऊ शकते. स्पेशलचे मे बी ते 10 मार्काचे प्रोजेक्ट घेऊ शकतात पण कंपल्सरी आणि जनरल जे सब्जेक्ट आहेत कंपल्सरी इंग्लिश आणि जनरल तुमचे जे घेतलेले सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट देण्याची गरज नाही. ओके. ते तुमचे 30 मार्काचा ऑब्जेक्टिव्हच होईल आणि तो ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्येच तुम्हाला सोडवायचा आहे ऑनलाईन 16 तारखेपासून. टाइम टेबल आलेला आहे. तुमच्या एक्झाम फॉर्म युनिव्हर्सिटीच्या एक्झाम फॉर्म बद्दल अजून काहीही नोटिफिकेशन विद्यापीठाकडून आलेलं नाहीये. मे बी ह्या वीक मध्ये आता येईल, सोमवारपासून वगैरे येईल. तर ते आल्यानंतर तसं तुम्हाला ग्रुपवर कळवल्यात जाईल. आता ग्रुपवर मी पूर्ण आपल्या याच्या ज्या आहेत नोट्स अगोदरच्या पण पीडीएफ करून टाकलेल्या होत्या. आजचं पण तुम्ही बघितलं असेल तर मी पीडीएफ टाकलेला आहे. ज्यांच्याकडे पुस्तकं आहेत त्यांचं ठीक आहे. ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी ते पीडीएफ युज करावं. आता बऱ्यापैकी लॉकडाऊन मोकळं झालेलं आहे. तुम्ही बाहेरून नोट्स अवेलेबल करून घेऊ शकता. तुमचे नांदगावला किंवा मनमाडला किंवा तुमचे मालेगाव किंवा नाशिक या ठिकाणी तुमच्या नोट्स अवेलेबल आहेत तर त्या नोट्स अवेलेबल करून घ्या आणि त्याच्यातून अभ्यासाला आत्ताच सुरुवात करा. फर्स्ट सेमिस्टर मध्ये ह्या वर्षीच्या प्रथम सत्रामध्ये तुम्हाला खूप कमी मार्क्स आलेले आहेत. त्याच्यामुळे आता तरी सर्वांनी त्याचा थोडा सिरियस अभ्यास करा आणि चांगले मार्क्स घेण्याचा प्रयत्न करा. पहिल्या सेमिस्टर मध्ये तुम्हाला खूप कमी मार्क्स आहेत. सो त्याचा थोडी गोष्ट लक्षात ठेवा आणि सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करा. ओके. सो टुडे वी आर गोइंग टू डिस्कस. आज आपण बघणार आहोत द शिकागो स्पीच. दॅट शॉर्ट स्टोरी और इट इज अ कलेक्शन ऑफ स्पीचेस. हे स्वामी विवेकानंदांनी जी स्पीच दिली होती वर्ल्ड पार्लमेंट मध्ये, वर्ल्ड पार्लमेंट ऑफ रिलिजन मध्ये, त्याच्यातले जे त्यांचे काही सिलेक्टेड स्पीच आहेत ते आपल्याला इथं दिलेले आहेत. सो आणि हे जे प्रोज आहेत आता तुम्हाला 2 प्रोज जे आहेत या सेमिस्टरला, फर्स्ट वन इज द शिकागो स्पीच आणि सेकंड वन जो आहे 3 आहेत द लॉटरी तिकीट अँड द ओपन विंडो. तिन्ही सिंपल आहेत, वाचून घ्या. आता तुम्हाला इंटरनलचा पेपर तुमचा कसा असणार आहे, तुमचा पेपर फक्त पोयम 3 पोयम आणि प्रोज मध्ये ज्या आहेत त्या प्रोज मधल्या 2 प्रोज म्हणजे शिकागो स्पीच आणि लॉटरी तिकीट, हे ह्याच 5 याच्यावर तुमची इंटरनल एक्झाम होणार आहे. या 5 पैकीच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. 3 पोयम आणि 2 प्रोज सुरुवातीच्या. ओके. आणि ज्या काळामध्ये तुमची एक्झाम राहील त्या काळामध्ये आपले लेक्चर होणार नाहीत. ऑब्विस आहे ते, कारण तुमची परीक्षा राहील, तुम्ही त्याचा अभ्यास करत राहाल. त्याच्यामुळे 16 पासून 20 पर्यंत म्हणजे मंगळवार ते शनिवार पर्यंत आपले लेक्चर त्या दिवसामध्ये होणार नाहीत. सो सी हिअर द शिकागो स्पीच. लक्षात ठेवत चला. मी जे पॉइंट सांगितलेले ते हे करत चला म्हणजे त्याच्यावरच तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न येणार आहेत. सो द शिकागो स्पीच by Swami Vivekananda. So these are the speeches which is delivered by स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांनी शिकागो परिषदेमध्ये ज्या स्पीच दिल्या होत्या, जे भाषण दिले होते, त्याचा एक हा संग्रह आहे. हे प्रोज म्हणजे स्वामी विवेकानंद who was born on 1863 and died in 1902 was a Hindu monk, guru, sant, Hindu monk who is represented India at the World Parliament
ऑफ रिलिजन हेल्ड इन शिकागो इन 1893. 1893 मध्ये जे एक सगळ्या धर्मांची जी एक परिषद झाली होती, सगळ्या धर्माचे जे त्यांनी आपल्या आपल्या धर्माबद्दल माहिती दिली होती. माईक कोणाचा चालू आहे? अहेर तेजस्विनी. माईक बंद ठेवायचा. मेघा निकम, प्लीज माईक बंद ठेवा. तुमच्यामुळे इतरांना आवाज जातो, तुमच्या फॅमिली मेंबरचा, घरचा आवाज तुमचा सगळे इतर ऐकतात आणि ते डिस्टर्ब होतं. सो ही जी परिषद होती ती 1893 मध्ये घेण्यात आली होती आणि त्या ठिकाणी जगातील जेवढे धर्म आहेत, छोटे मोठे जे काय धर्म असतील, त्या धर्मातील लोकांनी आपल्या धर्माविषयी किंवा वर्ल्ड रिलिजन विषयी, जगाविषयी बोलले होते त्याच्यामध्ये. So that's why that parliament is important in the history. And Swami Vivekananda participated as a Hindu or एक भारतीय लोकांचं किंवा हिंदू लोकांचे जे आहे काय म्हणता येईल त्याला, प्रतिनिधित्व जे आहे, पार्टिसिपेशन फ्रॉम द साइड ऑफ हिंदू इज डन बाय स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांनी ते केलं होतं. आणि आफ्टर दॅट वर्ल्ड रिलिजन द वर्ल्ड इज कम टू नो अबाउट द हिंदुइझम. त्याच्यानंतर जगाला हिंदुइझम बद्दल खऱ्या गोष्टीनं किंवा खऱ्या दृष्टीनं जे आहेत माहिती झालं होतं किंवा त्यांना कल्पना आली होती की व्हॉट इज द हिंदू ऑर द बेसिकली. हे विषयांतर आहे थोडं, पण तुम्हाला एक सांगतो की हिंदुइझम किंवा हिंदू हा शब्द जो आहे दॅट इज नॉट रिलेटेड टू द कास्ट ऑर द कल्चर ऑर द रिलिजन. हा शब्द जो आहे तो धर्माशी निगडीत नव्हता सुरुवातीला. आता आपण त्याला ह्या रिसेंटच्या 50 वर्षामध्ये धर्माशी निगडीत केलं. पहिले हिंदू कोण होते? हिंदू म्हणजे ऍक्च्युअल ते सिंधू होतं. सिंधू नदी होती बघा, पाकिस्तानामधून वाहते, अजूनही आहे. तर त्या नदीच्या इकडे राहणारे जे लोक होते त्यांना सिंधू, आणि त्याच्यानंतर ते प्रोनाऊन्सिएशन मध्ये हिंदू झालं. आणि त्या इकडं राहणारे जे लोक आहेत त्या सर्व लोकांना हिंदू लोक असं कन्सिडर केल्या जातं. आणि आत्ताच्या काळामध्ये आपण त्याला फक्त धर्माशी निगडीत केलेला आहे. धर्म म्हणजे हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, बौद्ध धर्म अशा पद्धतीने रिलेट केलेला आहे. पण त्या काळामध्ये 1893 मध्ये ते कोण होते? तर त्या सिंधू नदीच्या इकडं राहणारे जे लोक होते त्यांना हिंदू किंवा सिंधू लोक किंवा त्याच्यानुसार ते ओळखल्या जायचे. सो इट इज अ काइंड ऑफ कल्चर. ते काय होतं? सिंधू कल्चर होतं, हिंदू कल्चर होतं. वी फॉलो दॅट कल्चर. आणि धर्म कसा बनतो? जे लोक एका पर्टिक्युलर कल्चरला फॉलो करतात त्या सर्व लोकांना एका धर्माचे लोक म्हणल्या जातात. धर्म म्हणजे काही शिक्का आहे का आपल्या याच्यावर? असा काहीच नाहीये. इट इज कशावरून ओळखतो आपण कोण कोणत्या धर्माचा आहे? तर त्या कल्चरवरून. आपण त्याला मराठीमध्ये रीतिरिवाज म्हणतो. कोणाला कोणत्या देवाला पूजायचं, कोणत्या याला नाही पूजायचं, प्रार्थनेचे. सो दॅट ऑल थिंग्स. हे थोडं विषयांतर होतं, पण इट इज अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. सो he was born, Swami Vivekananda was born in affluent, educated Bengali family. He was born in that educated Bengali family. म्हणजे एका सुशिक्षित घरामध्ये त्यांचा जन्म झालेला होता. Vivekananda had acquired a vast knowledge of various subjects, and from the beginning you might be know about the Vivekananda. तुम्ही वाचलेलं असेल स्वामी विवेकानंदांबद्दल कुठेतरी त्यांच्या पुस्तकांमध्ये किंवा शाळेमध्ये कुठेतरी. सो ही वॉज अ क्युरियस काइंड ऑफ पर्सन. त्यांना अशी उत्सुकता होती. ती त्यांच्या आईंना विचारायची की वेअर इज अ गॉड, आय वॉन्ट टू मीट अ गॉड, मला देवाला भेटायचं आहे. सो ही इज अ क्युरियस, दॅट्स वाय ही गेन अ वास्ट काइंड ऑफ नॉलेज. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नॉलेज मिळवलं जगामधून. आणि ते नॉलेज मिळून जे आहे दे सर्व फॉर द ह्युमॅनिटी. आणि त्यांनी माणसांसाठी सर्व केलं आपलं पूर्ण जीवन जे आहे. असे कित्येक किस्से आहेत त्यांच्या जीवनामधले की आपल्याला त्याच्यापासून इन्स्पिरेशन भेटते किंवा आपण ते विचार करतो की त्या काळामध्ये ह्या माणसाकडे एवढं नॉलेज होतं, तर त्या माणसाने ते सर्व डिवोट केलं कशासाठी? फॉर द सेक ऑफ द नेशन, फॉर द सेक ऑफ द रिलिजन अँड फॉर द सेक ऑफ माय पीपल. माझ्या लोकांसाठी, त्यांच्या लोकांसाठी त्यांनी ते डिवोट केलं सर्व. सो विवेकानंद हॅड acquired a vast knowledge of various subjects, especially the western logic, philosophy and history. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की वेस्टर्न म्युझिक जे होतं, वेस्टर्न लॉजिक जे होतं, लॉजिक, फिलॉसॉफी आणि हिस्ट्री, याचा त्यांनी डिटेलमध्ये अभ्यास केला. वेन दॅट ब्रिटिशर्स रूल ओव्हर अस, दे कन्सिडर अवर सेल्फ ऍज अ ब्रुटल, ऍज अ रस्टिक. ते आपल्याला अडाणी, अशिक्षित म्हणून संबोधायचे.
ते म्हणायचे की इंडिया इज द प्लेस ऑफ ओनली गोबर अँड गाय. गोबर आणि गायचा देश आहे, या देशामध्ये दुसरं काही नाहीये. तर ह्या गोष्टीला विरोध करण्यासाठी त्यांनी वेस्टर्न फिलॉसॉफी, वेस्टर्न नॉलेज गेन केलं, अँड दे शो टू द वर्ल्ड हाऊ द इंडिया ऑर द हिंदू रिलिजन इज ग्रेटर इन द वर्ल्ड. जगामध्ये इट इज हिंदुइझम इज अ मदर ऑफ ऑल रिलिजन. प्रत्येक धर्माचा, रिलिजनचा जो आहे ती मदर आहे, किंवा द फाउंडेशन हिंदुइझम आहे. बिकॉज आपलं लिटरेचर, आपलं स्कल्पचर, आपले जे पुराण आहे, मंदिरं आहे, उपनिषदे आहे, हे जर बघितलं तुम्ही तर हे खूप जुनं आहे की ज्यांनी कोणी लिहिलेलं ते पण नाही माहिती. जर तुम्ही ख्रिश्चॅनिटी बघितली किंवा इतर मुस्लिमिझम बघितलं तर त्याचा उदय जो आहे आता ह्या 2000 वर्षापूर्वीचा आहे, जिथून आपल्या ह्या इयर चालू झाले, तिथून त्या जीसस क्राइस्टचा जन्म आणि मृत्यू, म्हणजे ते त्यांचं जे कल्चर आहे ते रिसेंट आहे. आणि हिंदुइझम जे आहे किंवा हिंदू कल्चर जे आहे, अगेन आय एम टोल्ड यू, इट इज नॉट अबाउट द रिलिजन. हे धर्माबद्दल नाहीये. हिंदू म्हणजे धर्म, आता आपण त्याला धर्म कन्सिडर करतो, बट इट इज द कल्चर. दॅट हिंदुइझम, दॅट कल्चर इज टू ओल्ड. हे खूप ओल्ड आहे, खूप जुनं आहे. दॅट्स वाय this opened his mind, and that knowledge opened his mind to the various intellectual and philosophical influences and perspective. आणि ते नॉलेज घेतल्यानंतर त्यांना एक त्यांचं माइंड ओपन अप झालं, त्यांना सगळ्या गोष्टी कळाल्या, अँड इंटेलेक्च्युअल परफॉर्मन्स किंवा इंटेलेक्च्युअलिटी जी आहे ती त्यांच्यामध्ये बिल्डअप झाली. Later he traveled across India, and his close interaction with the Indian masses helped him to understand the need of eradicate poverty. आणि त्याच्यानंतर त्यांनी भारत भ्रमण केलं, आणि भारत भ्रमण करून त्यांना नंतर लक्षात आलं की इन विच वे वी आर गोइंग टू हेल्प, और विच वी आर नीड टू हेल्प टू द अवर पीपल. आपल्या लोकांना आपल्याला कशा पद्धतीने मदत करायची आहे. तर पॉवर्टी जी आहे, एरिडिकेट मीन्स एखाद्या गोष्टीचा जे आहे टू फिनिश दॅट कम्प्लिटली, एखाद्या गोष्टीला कम्प्लिटली फिनिश करणे. पॉवर्टी जी आहे, जे गरिबी आहे, ती जर आपण कम्प्लिटली फिनिश केली, दॅन अवर पीपल विल राईज. आता एखाद्या व्यक्तीकडे खायलाच, त्याच्या पोटामध्ये अन्नच नाहीये, आणि त्याच्याकडे तुम्ही एक पुस्तकं 10 पुस्तकं त्याला नेऊन देसाल तुम्ही, आणि त्याला म्हणसाल वाच बाबा हे सुशिक्षित हो. इज दॅट पॉसिबल? हे पॉसिबलच नाहीये. जोपर्यंत त्याची पोटाची भूक भागत नाही, त्याची पोटाची भूक भागल्यानंतर तेव्हा तो मेंदूची भूक जी आहे ती त्याच्याकडे त्याचं लक्ष जाईल. त्याची पोटाची भूक भागत नाहीये, त्याला आपण इंटेलेक्च्युअल कसा बनवू शकतो, किंवा त्याला आपण एज्युकेटेड, सिव्हिलाइज कसा बनवू शकतो? नाहीच बनवू शकत. सो पॉवर्टी इज द मेन इश्यू इन अवर कंट्री. गरिबी जी आहे ती आपल्या देशामध्ये सर्वात मेन इश्यू तेव्हाही होता आणि आताही आहे. सो we have to completely finish that poverty and illiteracy and the oppression of women and the poor in Indian society. अशिक्षितपणा आणि महिलांवर जो अन्याय अत्याचार होतो, सो वी हॅव टू स्टॉप दॅट. वुमन अँड द पुअर, महिला आणि गरीब. सो इन दॅट इंडियन सोसायटी, भारतीय समाजामध्ये जेव्हा ह्या गोष्टी थांबतील, दॅन वी विल बी राईज ऍज अ कंट्री or develop as a country. He resolved to devote his life to the serving people to the end. He formed the Ramakrishna Mission. Later he found the Ramakrishna Mission. हा प्रश्न हेही तुम्ही ऐकलं असेल की त्यांनी रामकृष्ण मठ किंवा रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती. Few years later, around this time, he attended the Parliament of Religion in Chicago, the first former assembly of representatives फ्रॉम द ईस्टर्न अँड वेस्टर्न स्पिरिच्युअल ट्रॅडिशन. आणि त्याच वेळेस त्यांनी ते वर्ल्ड पार्लमेंट जे आहे ते अटेंड केलं, तिथं गेलं. ती वर्ल्ड पार्लमेंट ही जगातील असं पहिले पार्लमेंट होती किंवा अशी पहिला मेळावा किंवा कॉन्फरन्स होती की जिथं जगातील सर्व धर्म जे आहेत येऊन आपल्या आपल्या धर्माच्या गोष्टी सांगणार होती. व्हॉट इज माय रिलिजन इज, व्हॉट इज माय कल्चर इज, हे जगासमोर सांगणार होते. पहिल्यांदा जगाला इतर धर्मांबद्दल माहिती होणार होतं. त्या 1800च्या काळामध्ये एवढं कम्युनिकेशन होतं का? बातम्या नव्हत्या, टेलिफोन नव्हते, मीडिया नव्हता, आपल्याला काहीच माहिती नव्हतं, एकमेकांबद्दल काहीही कल्पना नव्हती. सो फक्त काही गोष्टी कानावर यायच्या तेवढ्याच होत्या. तर ते जगाला चांगल्या पद्धतीने समजून सांगण्यासाठी त्यांनी वर्ल्ड पार्लमेंट ऑर्गनाईज केली होती, आणि स्वामी विवेकानंदांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन केलं होतं. behalf of the Hindu culture. Back home, he became the instrumental in the reversal of Hinduism and nationalism in colonized
इंडिया, आणि ते तिथून परत आल्यानंतर त्यांनी हिंदुइझम आणि नॅशनलिझम, राष्ट्रीयत्व ते वाढवण्यासाठी त्यांनी मदत केली. ही ऍक्टिव्हली सॉट टू द ब्रिंग अबाउट द unification of various Hindu sects by highlighting their common foundation and also attempt to focus on attention of educated people to the downtrodden masses. आणि त्याच्यानंतर त्यांनी हिंदू लोकांना जे आहे एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. आपल्या याच्यामध्ये पण वी कॅन सी देर आर सब कास्ट, देर आर कास्ट, देर आर सब कास्ट. आपल्या हिंदू याच्यामध्ये, हिंदू कल्चरमध्ये किंवा हिंदूमध्ये पण मोठ्या प्रमाणात दिसतात. तर त्या सर्व लोकांना एकत्रित करण्याचं काम त्यांनी केलं. Swami Vivekananda delivered the numerous lectures, wrote inspired letters to his friends and disciples, and composed the poem to convey his deep spiritual insight about the oneness of all religion. आणि ह्याच टाइमामध्ये स्वामी विवेकानंदांनी काय केलं, तर स्वामी विवेकानंदांनी फक्त लेक्चर किंवा फक्त हे आयडियोलॉजी जी आहे ती त्यांच्यापर्यंत नाही ठेवली, तर ती त्यांनी लिखाणाच्या स्वरूपात पण मांडली. आज आपल्याला स्वामी विवेकानंदांचे मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य मिळतं की ज्याच्यामधून वी कॅन फाइंड अवर सेल्फ, आपण आपल्या स्वतःला शोधू शकतो. दॅट बुक्स हेल्प अस टू कम आउट ऑफ फ्रॉम द एन्झायटी, कम आउट ऑफ फ्रॉम द डिप्रेशन, दॅट इन्स्पायर्स अस. स्वामी विवेकानंद इज वन ऑफ द ग्रेटेस्ट मोटिवेशनल पर्सन इन द वर्ल्ड. आत्ताच्या काळामध्ये पण स्वामी विवेकानंद हे एक इन्स्पायरेशन आहे. खूप कमी काळ ते जगले, पण त्या जेवढे काय जगले असेल त्या काळामध्ये त्यांनी जगाला एक नवीन दिशा देण्याचं काम त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. सो स्वामी विवेकानंदांनी त्यांचं लिखाण रायटिंग मध्ये पोएम्स पण भरपूर लिहिल्या, खूप मोटिवेशनल स्पीचेस त्यांनी दिले, ते लिहिले साहित्याच्या स्वरूपामध्ये, ते आता आपल्या समोर अवेलेबल आहे. His speeches use powerful and string language and often employ the strong poetic rhythm to rouse his audience. आणि त्यांच्या लिखाणाचा इम्पॅक्ट आपल्याला जेव्हा आपण रीड करतो, आयुष्यात स्वामी विवेकानंदाचं एखादं तरी पुस्तक वाचा, तुम्हाला समजेल की कशा पद्धतीचं स्वामी विवेकानंद यांचं व्यक्तिमत्व होतं. सो दिस इज अबाउट द स्वामी विवेकानंद. हे तुम्हाला माहिती असेल, बट आय जस्ट रिपीट ऑल दॅट थिंग अगेन. सो अबाउट दॅट टेक्स्ट, द प्रेझेंट टेक्स्ट और जे आपण बघणार आहोत ते. ऍट द इंडियन डेलिगेट टू हिज unprotected interfaith Congress, Swami Vivekananda welcome address introduced the world to Hinduism. आणि स्वामी विवेकानंदांनी त्या याच्यामध्ये वर्ल्ड पार्लमेंट मध्ये इंट्रोड्यूस द वर्ल्ड टू हिंदुइझम, जगाला त्यांनी हिंदुइझम काय आहे हे सांगितलं. दिस ब्रीफ बट पिटी स्पीच propagate the idea of tolerance and universal harmony. आणि ह्या स्पीचेस मधून आपल्याला टॉलरन्स, सहिष्णुता, भारतीय लोक किती सहिष्णू आहेत बघा. आता ह्या 2-3 वर्षाच्या काळामध्ये असहिष्णुता हे वातावरण आपल्या याच्यामध्ये पसरलं होतं, आपल्या इंडियामध्ये पसरलं होतं. मग खूप स्टार्स म्हणायचे की इंडिया जो देश आहे तो आता सेफ नाहीये, इथं राहणं योग्य नाहीये. भरपूर स्टाफ जे आहेत, स्टार जे आहेत, जसे की आता तुम्ही बघितलं असेल, बातम्यामध्ये पण बघितलं असेल किंवा इतर याच्यामध्ये पण बघितलं असेल, तर ते म्हणायचे की इंडिया इज नॉट अ सेफ कंट्री नाव. तर त्या लोकांसाठी जे आहे हा मेसेज किंवा हे स्पीच जर बघितल्या तर त्यांना कळेल की इंडियामध्ये किती टॉलरन्स आहे अँड द युनिव्हर्सल हार्मनी. सो विदिन द कॉन्टेक्स्ट ऑफ रिलिजन प्लुअरिझम, आणि रिलिजियस प्लुअरिझम म्हणजे भारतामध्ये कशा पद्धतीने वेगवेगळ्या धर्मामधून एक धर्म सगळे मिळून एकत्रित राहतात. देयर इज इंडिया इज अ मल्टीकल्चरल कंट्री. वेगवेगळे धर्म आहेत, जगात जे सापडणार नाही ते सगळे धर्म तुम्हाला इंडियामध्ये सापडतात. सो हिज स्पीच ऍट द प्लॅटफॉर्म ब्रॉट हिम द इंटरनॅशनल अटेन्शन. आणि त्यांची भाषा, जे लँग्वेज होती किंवा त्यांचं जे बोलणं होतं, त्यांची जी स्पीच होती एवढी अट्रॅक्टिव्ह होती की हिंदुइझमकडे किंवा इंडियाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन जो आहे तो याच्यानंतर चेंज झाला. आफ्टर दिस ही एम्ब्रॉयड ऑन द सिरीज ऑफ पब्लिक अँड प्रायव्हेट लेक्चर्स स्प्रेडिंग द डॉक्ट्रिन ऑफ हिंदू. आणि डॉक्ट्राईन ऑफ हिंदू म्हणजे हिंदू धर्माचे जे तत्व आहेत ते पसरवण्याचा प्रयत्न किंवा ते त्यांनी त्यांच्या रायटिंग मधून आणि स्पीचेस मधून केला. फिलॉसॉफी इन UK, USA, युरोप, इन दीज कंट्रीज, ह्या देशांमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांनी ते पसरवलं. Annotating the Western world to the rational and humanistic tenets of yoga and Vedantas, he traveled internationally for almost 4 years spreading interfaith awareness. आणि त्यांनी जगभर भ्रमंती केली आणि योगा आणि वेदा
वेदा जे आहेत ते जगामध्ये दाखवण्याचा किंवा त्याचा प्रभाव जगामध्ये किंवा ते काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी जगामध्ये आपल्याला केलेला दिसून येतो. आणि अगेन दॅट हेल्प टू बिल्ड अप अ इंटरफेथ अवेअरनेस. इंटरफेथ आत्मशांती म्हणतो आपण त्याला. सो पीपल इन द वर्ल्ड, पीपल आर फायटिंग अगेन्स्ट द एन्झायटी, पीपल आर फायटिंग अगेन्स्ट द व्हेरियस प्रॉब्लेम्स. आता कोरोनाच्या काळामध्ये असेल, जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मानसिक रोगी आहेत. आणि त्याच्यामध्ये जे योगा असेल किंवा हे वेदांत असेल, जे प्राणायाम असेल, दॅट हेल्प्स टू मच. आपण बघा, आपण काय आहे, आपण वेस्टर्न लोकांच्या मागे पळतो, वेस्टर्न कंट्रीजकडे काय आहे हे बघतो, पण वेस्टर्न कंट्रीज पेक्षा इंडिया खूप पुढचा आहे, खूप मोठा आहे. जसे चायना सारखे असतील, त्या लोकांना पण त्यांचे जे कल्चर आहे ते इंडियामधून मिळालेलं आहे. किंवा सांगायचं एकच आहे की हाऊ इंडिया इज अ प्रॉस्परस कंट्री इन द पास्ट. भूतकाळामध्ये भारत हा किती मोठ्या प्रमाणामध्ये समृद्ध देश होता. आपल्याकडे वेद होते, आपल्याकडे सायन्स होतं, आपल्याकडे प्रत्येक गोष्टी होत्या. पण ते काय झालं की आपल्या याच्यामध्ये ह्या ज्या गुलामगिरीमध्ये आपल्याला जे वर्ष काढावे लागले, पहिले जे असतील ते मुघल राजवटी असतील, त्याच्यानंतर हे वेस्टर्न लोक असतील, तर त्यांनी आपली हिस्ट्री, इतिहास पूर्णपणे पुसून टाकण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्याच गोष्टींवरून एक प्रकारे धूळ जी आहे ती साफ करण्याचं काम स्वामी विवेकानंदांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. सो दिस इज द स्पीच बाय द स्वामी विवेकानंद. रिस्पॉन्स टू वेलकम 11 सप्टेंबर 1893, 1893 ही त्यांची पहिली स्पीच आहे. आणि ही फेमस का आहे, तर त्या पहिल्या स्पीच मध्येच त्यांनी पूर्ण जगातील लोकांना बंधू आणि भगिनींनो, सिस्टर अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका असं म्हणून संबोधित केलं होतं. बाकी ते जेंटलमॅन म्हणायचे, हॅलो जेंटलमॅन, आणि गुड मॉर्निंग टू ऑल, किंवा ह्या पद्धतीने बोलायचे. सो ही सेज दॅट ब्रदर अँड सिस्टर्स टू द ऑल पीपल इन द वर्ल्ड. जगातील सर्व लोकांना त्यांनी बंधू आणि भगिनींनो म्हणून संबोधलं. आणि इथूनच स्वामी विवेकानंद जे आहे ते जगामध्ये फेमस झाले. कारण दॅट इज द कन्सेप्ट ऑफ वसुधैव कुटुंबकम इन इंडिया. हे विश्वची माझे घर आपण असं या पद्धतीने म्हणतो. ती जी युनिव्हर्सल ब्रदरहुड कन्सेप्ट आहे ती आपल्याला इथून किंवा याच्या अगोदरही आपल्याला आलेली दिसून येते. सो he started his speech in that way, sister and brothers of America. It fills my heart with joy and unspeakable to the rise in response to the warm and cordial welcome which you have given to us. आणि तो म्हणतोय की मला खूप आनंद होतोय ह्या ठिकाणी उभं राहून, या तुमच्या समोर बसून आणि तुमच्या समोर बोलून. वॉर्म म्हणजे चांगल्या पद्धतीने आनंद होतोय, कॉर्डियल म्हणजे वॉर्म अँड फ्रेंडली. आय वुड हॅपी फॉर दॅट, मला आनंद होतो या सर्व गोष्टीचा. आय थँक यू इन द नेम ऑफ द मोस्ट एन्शियन ऑर्डर ऑफ मॉन्क्स इन द वर्ल्ड. आणि मी तुम्हाला धन्यवाद म्हणतो कशासाठी, की या संतांच्या भूमीतून मी आलेलो आहे. जगातील सर्वात जुन्या संतांची जी भूमी आहे दॅट इज इंडिया. आय एम कम फ्रॉम दॅट प्लेस. आय थँक यू इन द नेम ऑफ द मदर ऑफ रिलिजन. आणि आय थँक यू इन द नेम ऑफ द मदर ऑफ रिलिजन. कोण आहे मदर ऑफ द रिलिजन? हिंदुइझम. ही कॉल्ड हिंदुइझम ऍज अ मदर ऑफ रिलिजन. मी त्या सर्वांच्या त्यांच्या याने जे आहे त्यांच्याकडून मी तुम्हाला थँक्यू म्हणतो की यू कॉल मी हिअर, तुम्ही मला इथं बोलवलं. दॅट्स वाय आय वुड लाईक टू थँक यू द मिलियन्स अँड I thank you in the name of the millions and millions of Hindu people of all classes and sects. आणि हे जे मिलियन आणि मिलियन हिंदू लोक आहेत त्या लोकांच्या सर्व लोकांकडून मी तुम्हाला थँक्यू म्हणतो, तुम्ही मला इथं बोलण्याची संधी दिली. माय थँक ऑल्सो टू द सम ऑफ द स्पीकर ऑन द प्लॅटफॉर्म हू रेफरिंग टू द डेलिगेट्स फ्रॉम द ओरियंट. आणि ह्याच ठिकाणचे जे काही अगोदरचे लोक जे या प्लॅटफॉर्मवरून बोलून गेले, त्या डायस वरून बोलून गेले, या स्टेजवरून बोलून गेले, त्या डेलिगेट्सना पण, डेलिगेट म्हणजे पाहुणे, आणि कुठून? द ओरियंट. ओरियंट म्हणजे वेस्टर्न कंट्री. वेस्टर्न कंट्रीजना ते ओरिएंटॅलिझम ही एक कन्सेप्ट आहे की ते स्वतःला पहिले समजायचे, देवाचे पुत्र समजायचे. वेस्टर्न लोक तुम्हाला माहिती असेल त्यांची फिलॉसॉफी. त्यांनी जेव्हा भारतावर राज्य केलं तर ते असे म्हणायचे की आम्ही सूर्यपुत्र आहोत, आमचा जन्मच हा जगावर राज्य करण्यासाठी झालेला आहे, आम्ही ओरियंट आहोत, आम्ही पहिले आहोत. सो दॅट
त्या लोकांना ते उद्देशून म्हणतो. हॅव टोल्ड यू दॅट दिस मॅन ऑफ फार ऑफ नेशन्स मे वेल क्लेम द honor of bearing to the difficult land and the idea of toleration. And again तो म्हणतोय की मला आनंद होतोय, आय विल हॅपी हिअर टू कम फ्रॉम दॅट काइंड ऑफ लँड. त्या अशा ठिकाणाहून येतोय मी की जिथं सहिष्णुता पूर्णपणे भरलेली आहे. आय एम प्राऊड टू बिंग टू द रिलिजन विच हॅज टॉट द वर्ल्ड बोथ टॉलरन्स अँड युनिव्हर्सल ऍक्सेप्टन्स. आणि मला आनंद आहे की मी अशा धर्मामधून येतो, अशा धर्माशी बिलॉंग करतो की ज्याने जगाला टॉलरन्स शिकवलं, सहिष्णुता शिकवली आणि युनिव्हर्सल ऍक्सेप्टन्स शिकवलं की युनिव्हर्स मध्ये ज्या काही गोष्टी आहेत, जे कोण लोक आहेत त्या सर्वांना ऍक्सेप्ट करायचं. त्या सर्व लोकांना जे आहे ऍज अ युनिव्हर्सल ब्रदरहुड. सुरुवातीलाही मी सांगितलं सर्व बंधू आणि भगिनी आहोत. वी बिलीव्ह नॉट ओनली इन युनिव्हर्सल टॉलरेशन बट वी ऍक्सेप्ट ऑल रिलिजन ऍज ट्रू. आणि आम्ही फक्त या सहिष्णुतेमध्येच बिलीव्ह नाही करत, तर सर्व जाती धर्माच्या लोकांना आम्ही ऍक्सेप्ट करतो. आमच्या इंडियामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत. कशा पद्धतीने आहेत ते पुढे सांगता येते बघा. I proud to be belong to the nation which has sheltered the persecuted and the refugees of all religion and all nation of the earth. आणि मी अशा देशामधून येतो, अशा भागामधून येतो की ज्यांनी सर्व जे लोक असतील त्या लोकांना स्वीकारलं. जर रशियन आपले जे पारसी लोक आले त्यांनाही आपण स्वीकारलं. आपण जे पारसी जर तुम्ही बघितलं तर पारसी लोक हे फक्त इंडियामध्येच तुम्हाला दिसतात. ज्यू लोक कुठं दिसतात, फक्त इंडियामध्येच तुम्हाला दिसतात. की ज्यांचे मोठाले एम्पायर होते आणि त्यांची मोठे जी सत्ता होती ती पूर्ण नाश झाली. लोकांनी त्यांना पूर्णचे पूर्ण त्यांचे लोक सर्व नाश करून टाकले आणि ते लोक फक्त इंडियामध्ये जिवंत आहेत. जसे रतन टाटा ते पारसी आहेत. त्या लोकांना, अशा पद्धतीच्या लोकांना, ज्यू लोक जे असतील ते इंडियामध्ये आहेत. असे भरपूर रिलिजन आहेत जगातील छोटे की ज्याच्यावर जगाने अत्याचार केला, पण इंडियाने त्यांना ऍक्सेप्ट केलं ऍज अ रेफ्युजी. रेफ्युजी म्हणजे शरणार्थी. रेफ्युजी म्हणून ते इंडियात राहिले. सगळ्या रिलिजनचे आणि सगळ्या नेशनचे लोकांना आपण इथं स्वीकारलं. आय प्राऊड टू टेल यू दॅट वी हॅव गॅदर्ड इन अवर बॉसम द प्युरेस्ट रेमिनेंट ऑफ द इस्रायलिटीज. आणि सर्व लोकांना, हे जे इस्रायलचे जर तुम्ही बघितलं असेल आताही तो वाद चालू आहे. सो वी ऍक्सेप्टेड दॅट who come to the southern India and took a refuge with us in the way year in which the holy temple was shattered and the pieces of Roman tenety. आणि रोमन मध्ये जे युद्ध झालं होतं त्याच्यामध्ये जे लोक शटल्ड झाले किंवा ते लोक जे त्यांचा नरसंहार झाला आणि तिथं त्यांचे मंदिरं उद्ध्वस्त करण्यात आले, त्या लोकांना पण आम्ही इथं शरण दिलं. आय एम प्राऊड टू बिलॉंग टू द रिलिजन विच हॅज शेल्टर्ड ऑल स्टील fostering the remnant of grand Zoroastrian nation. Zoroastrian nation means that Jews people. त्या लोकांना पण आम्ही आमच्या देशामध्ये ठेवलं किंवा आमच्या देशामध्ये त्यांना ऍक्सेप्ट आम्ही केलं. सो दिस इज, हे सांगायची टेक्निक आहे स्वामी विवेकानंदांची की मी अशा देशातून येतो की ज्या देशाने सगळ्या लोकांना स्वतःकडे ठेवलं, कोणालाही परत नाही पाठवलं, कोणावरही अन्याय अत्याचार नाही केला, कोणावरही आक्रमण नाही केलं, बघ फक्त सगळ्यांना शेल्टर दिलं. जो कोणी रेफ्युजी बनून आला असेल त्यांना आपण शरण दिलं. सो दिस इज द बिगिनिंग ऑफ हिज स्पीच. आय थिंक दॅट्स इनफ फॉर टुडे. वी आर ऑल्सो रनिंग आउट ऑफ द टाइम. एका मिनिटामध्ये लेक्चर बंद पडेल केव्हाही.